मुलांनो, लाडक्या बहिणींनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार का जेवढे पण माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले होते, महाराष्ट्राच्या जेवढ्या पण बायका आणि मुली होत्या, त्यांनी जे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे का बरं नाही आले, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर करा, कारण अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येते. तर चला फटाफट व्हिडिओला चालू करूयात. तर महाराष्ट्र सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय का जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहे त्यांना जर इथून पुढचा हप्ता पाहिजे असेल तर त्यांना ई-केवायसी करणं ही बंधनकारक केलेली आहे. कारण की जेवढे पण बोगस लाडक्या बहिणीची नोंदणी केलेली आहे आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, जेवढे पण लोक आहेत, जेवढ्या पण लेडीज आहे त्यांना त्यांनी काढायचं ठरवलेलं आहे. कारण की ज्यांनी आता नवीन सिस्टम चालू केलेलं आहे, ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे. जेवढ्या पण लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचा, त्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे आणि ई-केवायसी जर नाही केली तर त्यांना इथून पुढे हप्ता भेटणार नाही. तर तुम्हाला सर्वात पहिले ई-केवायसी करण्यासाठी काय काय प्रोसेस लागते ते आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिले तुम्हाला क्रोमवर जायचंय. क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचंय जी माझी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेची साईट आहे. त्या डायरेक्ट क्रोमवरती टाकायचंय माझी लाडकी बहीण योजना. तिथं गेल्यानंतर तुम्हाला जी सगळ्यात पहिली साईट येईल त्या सगळ्यात पहिल्या साईटवर क्लिक करायचंय आणि इथं बघा, इथं लिहिलेलं आहे जे पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करून करा, इथे करू शकतात. तर तुम्हाला सर्वात पहिले हे जी ऑफिशियल लाडकी बहीण योजनेची जी साईट आहे, ते ऑफिशियल लाडकी बहीण योजनेच्या साईटवरती हे ऑप्शन आलेलं आहे. ज्यांना पण ई-केवायसी करायची असेल तर येत्या काही दिवसातच ई-केवायसी चालू होणार आहेत. सध्या तरी जे आपण यावरती जर क्लिक केलं तर तिथं काही ओपन होत नाही. ती साईट सध्या बंद आहे. जर 1 ते 2 दिवसात जी साईट चालू झाली, कधी पण साईट चालू झाली, तर तिचा अपडेट लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचवन. तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला राहू द्या. तर जी महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारने हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय का लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे. जर ई-केवायसी जर केलेली नसली तर तुम्हाला जो लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो इथून पुढे भेटणार नाही. कारण की आता याच्यामध्ये खूप फ्रॉडपणा झालेला आहे. जे गव्हर्नमेंट सर्वंट होते, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं, त्यांनी पण हा फॉर्म भरलेला आहे. त्यांचे पण लाडकी बहिणीचे पैसे येतात. तर आधारला लिंक करून त्यांनी पूर्ण जी इन्कम टॅक्सची वगैरे जी लिस्ट आहे त्याच्यानुसार त्यांनी सगळं पूर्ण केलेलं आहे तयारी. आणि आधार म्हणजे आता तुम्ही जर ई-केवायसी केली तर ई-केवायसी केल्यानंतर त्यांना लगेच कळेल तुमचं काय प्रोसेस आहे काय नाही, आणि त्यानंतर तुम्हाला ते पुढचे पैसे येतील. जर तुम्ही या योजनेमध्ये जर बसत नसेल तर तुमचं ऑटोमॅटिकली या योजनेमधून नाव कट होऊन जाईल. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.